नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्याला आपण स्टेट बोर्ड आधारित भूगोलाचा अभ्यास करत आहोत। आज आपण स्टेट बोर्डचा इयत्ता 7वीच्या भूगोलातील मृदा हा 7वा चॅप्टर शिकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त गरजू, जिद्दी आणि मेहनती विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। मृदा, आता मृदा हा चॅप्टर खूप आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि त्यातली सगळ्या संकल्पना आणि मूळ घटक या इयत्ता 7वीच्या धड्यातून आपल्याला शिकायला भेटतात। मग मृदा निर्मितीच्या घटक काय असतात किंवा मृदाच्या निर्मितीमध्ये मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक आणि जमिनीचा उतार व कालावधी हे घटक आपण विचारात घेतो। मग या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून आपल्याला काय होते तर मृदा निर्मिती होत असताना दिसते। मग मृदा निर्मितीसाठी जसे की आवश्यक घटक काय आहेत तर मूळ खडक, प्रादेशिक मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो आणि प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकानुसार किंवा काठिण्यानुसार मूळ खडकाचे वितरण होते, त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते। आता आपल्या महाराष्ट्रात कशी दख्खनच्या पठारात कुठली मृदा आहे तर बेसॉल्ट खडकापासून तयार झालेली काळी कापसाची मृदा, जिला आपण रेगूर मृदा किंवा काळी कापसाची मृदा असं म्हणतो। मग दक्षिण भारतात कुठली मृदा आहे तर दक्षिण भारतामध्ये ग्रेनाइट व नीस या खडकापासून तयार झालेली तांबडी मृदा आहे। मग यावर हवामानाचा परिणाम काय होत असतो तर मृदा निर्मितीच्या आवश्यक असणारा एक महत्त्वाचा घटक म्हटलं तर आपल्याला प्रादेशिक हवामान म्हणता येईल। मूळ खडकाचे वितरण म्हणजेच काय तर अपक्षय होणे हा मृदा निर्मितीचा पहिला टप्पा आहे। वितरण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते। प्रदेशाचे हवामान वितरण प्रक्रियेची तीव्रता ठरवते। एकच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार होऊ शकते। जसं की सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे, त्यामुळे बेसॉल्ट या खडकाच्या अपेक्षे होऊन जांभी मृदा तयार झाली, तर हा मृदेचा दख्खन पठाराच्या कोरडा हवामानामुळे रेगूर मृदा म्हणजे काळी कापसाची मृदा तयार झाली। म्हणजे आपण काय म्हणू शकतो की बेसॉल्ट खडकापासून हवामानाच्या परिणामामुळे जांभी मृदा त्याचबरोबर काळी कापसाची मृदा तयार होते, ही गोष्ट आपण म्हणू शकतो। आयोग पुढल्या वेळेस या गोष्टीवर सुद्धा प्रश्न विचारू शकतो। यानंतर मृदेचे जैविक घटक काय असतात किंवा जैविक घटकामध्ये काय काय येतं तर मृदेचे जैविक घटक हे खडकाचे वितरण होऊन त्याचा भुगा तयार होतो, परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे। मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते। हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात। वनस्पतीची मुळे, पालापाचोळा, प्राण्याचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात, तसेच त्याचे विविध जीवामार्फत विघटन होते। उदाहरणार्थ गांडूळ, सहस्त्रपाद म्हणजे त्याला पया किडा म्हणतात, ती आपण जी गोगलगाय पाहत असतो बघा, पावसाळ्यामध्ये असं गोल पैसा होऊन बसते, तिला किंवा वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी अशा विघटन झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस असं म्हणतात। मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असले तर मृदा सुपीक असते, पण भारतातल्या कुठल्याही मृदेत ह्युमसचं प्रमाण जास्त नाही। त्यामुळं असा जर प्रश्नामध्ये आला की ह्युमसचे प्रमाण या मातीमध्ये जास्त आहे तर ते वाक्य डेफिनेटली चुकीचं असणार आहे। मातीचा किंवा मृदेचा नैसर्गिक प्रक्रिया होऊन म्हणजे खडकाचं वितरण होऊन हवामान व जैविक घटक या सर्व बाबींचा समावेश होऊन ही प्रक्रिया किती वेळात घडते किंवा मृदा निर्मितीचा कालावधी किती असतो। उच्च दर्जाच्या मृदेचा निर्मितीचा
2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्ष कालावधी लागतो. यावरून मृदा अनमोल आहे हे आपल्याला लक्षात येते. जास्त प्रमाणात तापमान व पाऊस जास्त असल्यामुळे प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते. त्या मानाने कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया कालावधी जास्त असतो. निसर्गाकडून मिळालेली मृदा हे एक साधन म्हणून मनुष्यानं वापरलेलं आहे. यानंतर मृदा या चॅप्टरमध्ये हे नेहमी लक्षात ठेवा, यामध्ये त्यांनी मृदा म्हणजे काय हे समजून सांगितलेलं आहे. तर मृदा म्हणजे काय, तर अपक्षय झालेल्या खडकाचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेल्या सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव मृदेमध्ये असतात. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतीच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून मिसळतात आणि मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. याउलट माती हा एक पदार्थ आहे. थोडक्यात सांगायचं तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो तर कुंभार माती या पदार्थाचा वापर करतो. आता या मॅपमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रदेशात महाराष्ट्रामध्ये कुठली मृदा भेटते म्हणजेच काय, तर महाराष्ट्रामध्ये मृदेचे प्रकार व सर्वसाधारण वितरण या मॅपमध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. त्याचबरोबर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ही मॅप तर रीडिंग करायचीच, पण जसं की पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा महत्त्वाचा घटक वनस्पती आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत बटाटा या पिकाचं उत्पादन होतं. त्यानंतर ज्या प्रदेशात शेतीयोग्य मृदा नाही त्यांना आजूबाजूच्या प्रदेशातून धान्य आयात करून देण्याची गरज भागवावी लागते. उदाहरणार्थ सौदी अरेबिया. आता हे पूर्ण सौदी अरेबियामध्ये काय आहे तर वाळवंट आहे, जसं की कतार, ओमान, इथे काय आहे वाळवंट आहे. या देशांना आपल्या देशातून म्हणजेच भारत, अमेरिका, चीन या देशातून अन्न किंवा जे काही आपले पदार्थ मृदेमध्ये उगवतात ते पदार्थ पुरवावे लागतात. आता महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार आता आपण त्या मॅप थ्रू अभ्यासलेले आहेत. तर महाराष्ट्रातील मृदेचा रंग, पोत, घटक, घडण, प्रक्रिया, थराची जाडी इत्यादी आधारे राज्यातील मृदेचे 5 प्रकार पडतात. जसं की जाडी भरडी मृदा, जिचं वितरण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून ही मृदा तयार होते. पठाराच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर ही मृदा आढळते. उदाहरणार्थ अजिंठा, बालाघाट, महादेव डोंगररांग या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असते. मी काय सांगितलं, ज्यावेळेस आपण ह्युमस अभ्यासला त्यावेळेस कुठल्याही म्हणजे भारतातील कुठल्याही मृदेत ह्युमसचं प्रमाण हे कमीच आहे. त्यामुळं असं वाक्य आलं की या मृदेत ह्युमसचं प्रमाण जास्त आहे तर ते वाक्य चुकीचं. आता आपण जाडी भरडी मृदा बघितली. दुसरा प्रकार आहे काळी मृदा, जिला रेगूर मृदा म्हटलं जातं. कापसाची काळी मृदा या नावानं सुद्धा ती प्रसिद्ध आहे. मध्यम पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. नद्यांच्या खोऱ्यावरील गाळाची मैदानी व दऱ्यांच्या भागात ही मृदा आढळते. दख्खन पठारावरील पश्चिम भागात अति काळी व पूर्व भागात मध्यम काळी अशा 2 प्रकारची मृदा आढळते. तिला काय म्हणतात तर काळी किंवा रेगूर मृदा म्हणतात. यानंतर जांभी मृदा. जांभी मृदा सुद्धा बेसॉल्टच्या कायिक वितरणातूनच होत असते, पण तिच्यावर हवेचा परिणाम असतो. हवा, तापमान याचा परिणाम असल्यामुळं ती जांभी मृदा होते. आणि काळी कापसाची मृदा सुद्धा बेसॉल्ट खडकापासून होती. आपण सुरुवातीलाच या धड्यामध्ये अभ्यासलेला आहे. तर जांभी मृदा ही सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टी व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आपण पाहतो. अति पावसाच्या प्रदेशात खडकाचे झालेले वितरण मोठ्या प्रमाणात वाहून त्यामुळे खडक उघडा पडतो आणि खडकातील लोहाचे वातावरणातील वायूशी संयोग पाहून रासायनिक क्रिया होऊन या मातीचा किंवा ही मृदा बनते. या मातीचा किंवा या मृदेचा रंग कसा असतो तर तांबडा असतो जांभ्या मृदेचा. यानंतर चौथा प्रकार आहे
किनारपट्टीवरील गाळाची मृदा. आता ही किनारपट्टीवरील गाळाची मृदा काय असते, तर कोकणातील बहुतांश नद्या लांबीला कमी आहेत आणि अतिवेगानं वाहतात. कमी लांबी असल्यामुळं वेग जास्त आहे सह्याद्रीहून उतरत असताना. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो. त्याला आपण किनारपट्टीवरील गाळाची मृदा म्हणतो. मग या मृदेची काही धूप होती का किंवा अवनती होते का, तर हो, मृदेची धूप होती आणि तीही वारा पाणी यामुळं. त्याचबरोबर धूप होणे काय असतं, तर धूप होणे हे मृदेचं आरोग्य बिघडत असतं. यालाच आपण मृदेची अवनती असं सुद्धा म्हणू शकतो. मग ही फक्त हवा पाण्यानंच होते का, तर नाही. ही रासायनिक आणि खताचा वापर सुद्धा अतिरिक्त केल्यामुळे सुद्धा मृदेची अवनती होती. अतिरिक्त जलसिंचनामुळे सुद्धा मृदेत क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. मृदेचा सामू बिघडला असल्यास मृदेचे आरोग्य बिघडते असं आपल्याला सांगता येईल. 5वी मृदा प्रकार राहिला होता आपला, ती आहे पिवळसर तपकिरी मृदा. ही अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात आढळते आणि ही मृदा फारशी सुपीक नसते, त्यामुळं शेतीसाठी या मृदेचा काही उपयोग होत नाही. आणि चंद्रपूर, भंडारा, पूर्व भाग, सह्याद्री आणि पर्वतीय भागात ही मृदा प्रामुख्याने आढळते. अशा मृदेची जर सुपीकता वाढवायचं झालं तर काय करावं लागेल, तर सेंद्रिय खताचा वापर म्हणजेच शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत याचा वापर करावा लागेल. त्याचबरोबर मृदेतील सामोत याचा तोल सांभाळावा लागेल. त्याचबरोबर मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढवण्यास मदत ह्या सर्व गोष्टी करतील. पण मृदेची सुपीकता टिकून राहण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी फार उपयोगाला पडतील. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.